मानिनी पार्थच्या रूममध्ये येते आणि म्हणते की काय करत आहे पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो आता आवरत आहे, आता कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा आता मानिनी म्हणते हो काम तर केलंच पाहिजे. अरे पार्थ जेवण करायला चल. तेव्हा आता पार्थ म्हणतो भूक नाहीये आणि मग इथे आई तू जेवण करून घे. तेव्हा मानिनी म्हणते अरे मला ही भूक नाही आहे. त्या फ्रीजमध्ये एक पेस्ट्री होती ती मी खाल्ली. तेव्हा आता पार्थ म्हणतो तू पेस्ट्री खाल्ली? हो कोणी आणली होती ती? तेव्हा आता पार्थ काहीच बोलत नाही. तेव्हा मानिनी म्हणते की अरे तुझ्या बाबांना माहिती आहे मला गोड आवडतं, त्यांनीच कदाचित आणून ठेवलेली असेल. तेव्हा पार्थ म्हणतो आई तू पेस्ट्री खाल्ली? हो. तर मग इथे मानिनी म्हणते अरे मला पेस्ट्री आवडते ना तर मी खाऊन घेतली. तेव्हा आता पार्थला माहिती असते की काव्याने आणलेली आहे. तर इथे सगळं काही व्यवस्थित करत असतो. तेव्हा मानिनी म्हणते की अरे ती फ्रीजमध्ये दुधाच्या पातेल्याच्या मागे लपवून ठेवली होती तुझ्या बाबांनी. तर आता मात्र इथे मानिनीला माहिती असतं सगळं. तेव्हा मात्र मानिनी म्हणते की अरे तू ऑर्डर केली होती का? तेव्हा आता पार्थ म्हणतो नाही अगं आई ती काव्याने पाठवलेली होती. तेव्हा आता पार्थने सांगून टाकलेलं असतं. तेव्हा मानिनी म्हणते काव्या ते काव्या आली होती का डिलिव्हरी बॉय बनून? तेव्हा आता मात्र पार्थने सगळं काही सांगितलेलं असं. इथे जीवा आणि नंदिनी दोघीही बसलेले असतात. जीवा नंदिनीला मनवण्याचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी काही ऐकत नाही. तेव्हा मात्र इथे जीवा जेव्हा बशीमधून फुरके मारून चहा पित असतो, तेव्हा जीवा म्हणतो की जेव्हा फुरके मारून चहा पितो ना, तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब झालं का? तेव्हा जीवा म्हणतो की जो फुरके मारून चहा पितो त्याचं मन साफ असतं, मन अगदी मोकळं होतं. तेव्हा मात्र नंदिनी जे करत असते तेच ते आठवण करून देत असतो जीवा. तेव्हा मात्र नंदिनीने एक कविता केलेली असते आणि गुलाबाचं फूल तोडत तोडत नंदिनी ती कविता जी तयार केलेली असते ती जीवाला ऐकवत असते. आता मात्र जीवा ती कविता ऐकून घेत असतो. जीवा मात्र म्हणतो की आता मात्र तू दुःखावर कविता केली आहेस नंदिनी, पण पुढच्या वेळेस आपलं पुनर्मिलनाची कविता मी तुला ऐकवेल. इथे काव्या बसलेली असते. तेव्हा शेकोटी करून ती शेकत असते. नंदिनीही तिथे येते. तेव्हा आता काव्या म्हणत असते की अगं आई पण तिकडे गेलेली आहे आणि आई घरामध्ये नाहीये म्हणून करमत नाहीये. अगं मला आहे ना माझ्याच माहेरी आलं ना तेव्हा इतकं परक्यासारखं वाटत आहे असं काव्या बोलत असते. मला सगळं हरवलेलं वाटत आहे. बघ ना खरंच माझा बाबा तिरस्कार करत आहे. तू बोलत नाहीये. सगळेजण तिकडे पाहत पण बोलत नाहीये. सगळेजण माझा तिरस्कार करत आहे. का कुणास ठाऊक. पण आता ज्यावेळी माहेरी मुलगी येते त्यावेळेस तिच्या आठवणी जाग्या होतात. ती खूप रमून जाते मागच्या आठवणी. पण आता मला तसं वाटत नाही असं ती नंदिनीला सांगत असते. इकडे मात्र पार्थने आईला सांगितलेलं असतं की काव्याने पेस्ट्री पाठवलेली आहे. आता सगळे जेवणाच्या टेबलवर एकत्र आलेले असतात. तर आई म्हणते की सगळेजण आता आपण चौघेही आज एकत्र आहोत, तर गप्पा मारून जेऊया. तेव्हा आता मात्र काय बनवलेलं आहे असं पार्थचे बाबा विचारत असतात. तेव्हा आता ते म्हणतात की मानिनी म्हणते की पिठलं भाकरी बनवलेली आहे. आता इथे सगळेजण म्हणत असतात की पिठलं भाकरी. तेव्हा आता पार्थचे बाबा म्हणतात की मी पिठलं भाकरी खाणार नाही, आता मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करणार आहे. तर मानिनी म्हणते असं कसं? आता पिठलं भाकरी केलेली आहे, खावीच लागेल, तुम्हाला चालेल का? तेव्हा पार्थ म्हणतो की हो आई चालेल आम्हाला, आणि जीवा देखील म्हणतो की चालेल. आता जीवा आणि पार्थला जेव्हा काव्या आणि नंदिनीने पिठलं भाकरी केलेली असते ते दिवस आठवतात. इथे काव्या नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली असते आणि सांगत असते. तर मात्र नंदिनी म्हणते की तू जे सांगशील ना ते ऐकून घेईल. तेव्हा मात्र इथे काव्या म्हणते अगं नंदिनी ताई बोल ना माझ्याशी, आपण दोघीजणी बोलू आणि मग जो काही प्रश्न आहे तो मिटू. पण नंदिनी म्हणते ठीक आहे बोलते तुझ्याबरोबर, तुझं IASचा अभ्यास कसा चालला आहे, पाठशी बोलणं झालं का? तेव्हा आता इथे नंदिनी असं जेव्हा विचारते पण नंदिनीच्या बोलण्यामध्ये काव्याला परकेपणा जाणवत असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की हो पहिल्यासारखं मी तुझं ऐकून नक्कीच घेईल. तेव्हा काव्या म्हणते अगं असं काय झालं आहे, या घरामध्ये मी सगळ्यांना परकी वाटत आहे आणि मला देखील खूप परकं वाटत आहे. तेव्हा नंदिनी म्हणते मलाच काही माझं कळत नाहीये. तेव्हा नंदिनी काव्याला म्हणत असते तू नक्की बोल माझ्याबरोबर, मी नक्कीच तुझं ऐकून घेईल. आता पुढील भागामध्ये असा जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळत आहे की इथे रम्या मात्र पार्थबरोबर कॉफी बनवत असते आणि व्हिडिओ कॉल केलेला असतो. आणि मग आता इथे काव्या म्हणते की माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्या हातात कसा? तेव्हा आता पार्थ काव्यासोबत बोलत असतो, पण पार्थ आणि इथे रम्या दोघीही एकत्र असतात. आता पार्थ आणि नंदिनी एकमेक भेटणार असतात आणि आता ते एका कॉफी शॉपमध्ये भेटणार असते. आता इकडे काव्या जीवाला फोन करून सांगते की ते दोघे भेटणार आहे, आपण दोघेही तिथे जाऊ. आता ह्या चौघांची खरंच तिथे भेट होईल का आणि हे चौघांचं तिथे बोलणं होईल का? आता या चौघांमधला दुरावा खरंच मिटेल का? आता काव्य आणि जीवा हे सगळं मार्गी लावतील का? पुढील भाग बघायला विसरू नका.